कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अतिशय कौशल्याने केलेल्या तपासातून घरफोडीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आणले। सदर प्रकरणात प्रवीण वसंत चिंदरकर वय 26 राहणार हेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास अटक करण्यात आले। त्याच्याकडून एकूण 1,22,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। हेरवाड तालुका शिरोळ येथील कन्हैया बळवंत पवार वय 27 यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले होते। सदर गुन्हा 9 मे 2025 रोजी सकाळी 11 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान घडला होता। चोरट्यांनी घरातील दरवाजा उघडून प्रवेश केला आणि कपाटातील सेफ्टी लॉकरमधून सोन्याचे दागिने, ठुशी, कानातील वेल, अंगठी मिळून 1,07,000 रुपये किमतीचे चोरीस गेले। फिर्यादीने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं। तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे प्रवीण चिंदरकर यास ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान त्याने केवळ हेरवाड येथील घरफोडीच नव्हे तर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीला गेलेले एकूण 1,22,000 रुपयांचे सोन्याचे दागिने पंचनामा करून जप्त करण्यात आले। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, अंमलदार अनिल चव्हाण, संतोष साबळे, सागर खडे, अविनाश जडे, सचिन पुजारी, नितीन साबळे यांच्या पथकाने केले।